अमेरिकेतील महागाई वाढली असून याबाबत समाज माध्यमांवर नागरिक संताप व्यक्त करतायत। मर्सिडीज चँडलर या इंस्टाग्राम युजरने नुकताच अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमधील एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीमुळे कपडे आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये थेट वाढ होत असल्याचं म्हटलं आहे। या व्हिडिओमध्ये जुन्या किमती आणि नवीन किमतींची तुलना केली जाते। या कपड्यांची जुनी किंमत $10.98 इतकी होती, त्याची आता किंमत $11.98 इतकी झाली आहे। त्यामुळे टॅरिफच्या झळा अमेरिकेत बसायला सुरुवात झाली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्यावर भारतावर लादलेल्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे। या निर्णयामुळे भारत अमेरिकेपासून दूर जाऊन रशिया चीनकडे झुकतोय असं ते म्हणाले। तसंच मित्र राष्ट्रांवरही शत्रूप्रमाणे टॅरिफ लावणं ही मोठी चूक आहे। यामुळे अमेरिका भारत संबंधांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो असंही त्यांनी विधान केलंय। या टॅरिफमुळे अमेरिका दररोज अब्जावधी डॉलर्स कमवतोय असा दावा ट्रम्प यांनी केलाय। मात्र चीननेही भारतावरील या टॅरिफचा निषेधच केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेल्या 50% टॅरिफवर आता जगभरातून टीका होऊ लागली आहे। ट्रम्प यांचा हा निर्णय अविचारी आहे। अमेरिकेतील राजकारण्यांना भारताची पर्वा नाही असं प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी म्हटलंय। भारत एक मोठी शक्ती आहे आणि चीन विरोधात अमेरिकेच्या बाजूने उभं राहूनही भारताला फारसा फायदा होणार नाही असं ते म्हणाले। दुसरीकडे स्टीव्ह हँके यांनी देखील ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे। ट्रम्प यांचं अर्थशास्त्र गणलेलं आहे। हे टॅरिफ युद्ध त्यांच्याच नाशाचं कारण ठरेल असं देखील त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्त्र निर्यातीवर 50% टॅरिफ लावलाय, ज्याचा मोठा फटका आता भारतीय कापड उद्योगाला बसलाय। तामिळनाडूतील तिरुप्पूर, करूर, कोइंबतूर इथल्या अनेक निर्यातदारांच्या ऑर्डर थांबल्यात, तर काही ऑर्डर पाकिस्तान आणि बांगलादेशकडे वळवण्यात आल्यात, कारण या देशांवर अमेरिकेने कमी शुल्क लावलंय। भारतातील कापड उद्योग दरवर्षी 45,000 कोटींची निर्यात करतो, पण वाढलेल्या शुल्कामुळे 1 ते 2 लाख नोकऱ्यांना आता धोका निर्माण झालाय। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे 2 महिन्यात पाकिस्तानला 127 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 23 एप्रिलला भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं। या काळात दररोज सुमारे 100 ते 150 भारतीय उड्डाणं प्रभावित झाली। यामुळे 24 एप्रिल ते 30 जून दरम्यान पाकिस्तानला 4.10 अब्ज पाकिस्तानी रुपयांचं नुकसान झालंय, अशी माहिती आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने संसदेत दिली आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहे। डोवाल यांनी रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव्ह यांची भेट घेतली आहे। या बैठकीत लष्करी सहकार्य, सामरिक प्रकल्प आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारीबाबत चर्चा झाली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन वर्षाखेरीस भारतात येत आहेत, त्यासाठीची तयारीही डोवाल यांच्याकडून केली जाते। त्यांनी पुतीन यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर भर दिलाय। भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता रशियाबरोबर सर्व क्षेत्रात सहकार्य करणार असल्याचं अजित डोवाल यांनी स्पष्ट केलंय। इराणमध्ये अफगाण निर्वासितांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे। गेल्या 100 दिवसात 10 लाखांहून अधिक अफगाण नागरिकांना कोणतीही तपासणी न करता देशाबाहेर हाकललं गेलंय। अनेक कुटुंबांना वेगळं करत अनेकांसोबत गैरवर्तन केल्याचाही प्रकार समोर आलाय। काही लोकांना डिटेन्शन सेंटरमध्ये अन्न पाण्याशिवाय ठेवण्यात आलंय। इराणमध्ये अफगाण नागरिकांवर वांशिक हल्लेही वाढले आहेत। त्यांना कामावरून काढलं जात आहे। रुग्णालय, शाळा आणि बँक सेवेतून त्यांना वाळीत टाकलं जात आहे। आम्हाला कचऱ्यासारखी वागणूक दिली जात असल्याची भावना अफगाणी नागरिकांनी व्यक्त केली आहे। गाझा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी इस्रायलने बिग गाझा प्लॅन सुरू केलाय, मात्र पॅलेस्टिनी नागरिक हटण्यास तयार नाहीयेत। संपूर्ण गाझा ताब्यात घेऊन इस्रायलमध्ये विलीन करण्याच्या या योजनेमुळे 23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामधून 10 लाखांहून अधिक पॅलेस्टिनींचं विस्थापन होण्याचा धोका निर्माण झालाय। इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी याला सापळा असं म्हटलंय। दरम्यान अमेरिका इस्रायलला मोठ्या प्रमाणात लष्करी मदत करते। 2028 पर्यंत दरवर्षी 31,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत। युरोपियन देश इस्रायलवर दबाव टाकतायत, पण अरब देशांनी मात्र या सगळ्या गोष्टींवर मौन पाडलंय। रशियाला युक्रेनचं दुसऱ्यांदा विभाजन करू दिलं जाणार नाही असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलंय। युद्ध संपवण्यासाठी आम्ही जमीन देणार नाही, शांती, न्याय आणि सुरक्षिततेच्या आधारावरच यायला हवी असं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे ट्रम्प आणि पुतीन 15 ऑगस्टला अलास्कामध्ये भेटणार असून तेव्हा युद्ध संपण्यावर चर्चा होणार आहे। काही गोष्टींची देवाणघेवाण करावी लागेल असं ट्रम्प म्हणाले होते, पण युक्रेन 1 इंचही माती देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय।
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने आपल्या सौरमालेच्या जवळ असलेल्या अल्फा सेंटॉरी ए ताऱ्याभोवती एक नवीन मोठा ग्रह शोधलाय. हा ग्रह पृथ्वीपासून फक्त 4 प्रकाश वर्ष दूर आहे आणि सूर्यासारख्या या ताऱ्याच्या आसपास फिरतो. हा ग्रह खूप मोठा आहे, शनीसारखा गॅस जायंट आहे, त्यामुळे त्यावर जीव राहण्याची शक्यता फार कमी आहे. पण या ग्रहाभोवती फिरणारे काही चंद्र जीवसृष्टीसाठी योग्य असू शकतात असंही संशोधकांना वाटतंय. हा शोध खगोलशास्त्रात मोठा टप्पा मानला जातोय. भविष्यात याचा अधिक अभ्यास केला जाणार आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थिती वाढत असताना काही देश आपली सैन्य आणि सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याकडे लक्ष देत आहेत. युद्ध आता हायटेक स्वरूपात बदललंय. देश युद्धभूमीत न जाता ड्रोनच्या माध्यमातूनही हल्ले करू शकतात. चीनने जगातील सर्वात मोठा ड्रोन कॅरियर जिवतियान तयार केलाय. हा ड्रोन लवकरच सैन्यात तैनात होणार आहे. हे कॅरियर एकाच वेळी 100 लहान ड्रोन उडवू शकतो आणि 4300 मैल अंतरावर पाठवता येतो. यात कामिकाझे ड्रोन देखील आहेत जे एआयच्या सहाय्याने अचूक हल्ला करू शकतात. या नव्या तंत्रज्ञानामुळे चीनच्या सैन्याची ताकद अधिक वाढणार आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनच्या दक्षिण-पूर्व भागात विशेषतः मिल्वॉकी काउंटीमध्ये मुसळधार पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. घरं, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. एवढंच नाही तर 38,000हून जास्त घरातील वीज पुरवठाही खंडित झालाय. पावसामुळे विस्कॉन्सिन स्टेट फेअरही बंद करण्यात आलंय. तर प्रसिद्ध संगीतकार लिनर्ड स्किनर्डचा कार्यक्रमही रद्द करावा लागलाय. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. जपानमधील फुकुओका प्रांतातील शिंगू शहरात मुसळधार पावसामुळे पूर आलाय. पावसामुळे सगळीकडे रस्त्यावर पाणी साचलंय. पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाट काढताना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. जिथे पाणी भरले तिथल्या रस्त्यांपासून दूर राहा आणि सुरक्षित ठिकाणी जा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशाराही दिलाय. त्यामुळे लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच ठिकठिकाणी मदत कार्यही सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हजारो लोकांनी आंदोलन केलंय. हातात पॅलेस्टाईनचे झेंडे घेत घोषणा देत गाझामधील संकटावर जागतिक स्तरावर लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनामुळे सिडनीतील प्रसिद्ध असा हार्बर ब्रिज काही वेळासाठी बंद ठेवावा लागला. ऑस्ट्रेलियातलं हे पॅलेस्टाईनसाठीचं एक मोठं आंदोलन मानलं जात आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियाची भूमिका काय आहे यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. खाद्य सुरक्षा विभागाने तब्बल 923 लिटर बनावट देशी तूप जप्त केलंय. हे बनावट तूप अमूल, मधुसूदन मदर डेअरी या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाखाली विकलं जात होतं. पण त्यातला डालडा, रिफाइंड तेल आणि तुपासारखा सुगंध येणारा इसेन्स वापरला जात होता. तब्बल 54,000 लिटर बनावट तूप बाजारात आधीच विकलं गेलंय अशी देखील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. प्रशासनाने ही बाब गंभीररित्या घेतली असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे. सध्या तुपाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली एक खास घटना सध्या खूप चर्चेत आहे. सिरोह जिल्ह्यात वन्यजीव बचाव पथकात काम करणाऱ्या एका महिलेला एक बिबट्या जखमी अवस्थेत सापडला. तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत बिबट्याला वाचवलं, पण जेव्हा तो बेशुद्ध होता तेव्हा तिने त्याच्या पायाला चक्क राखी बांधली. ही घटना इतकी भावनिक होती की तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त भाऊ बहिणींचं नातं नाही तर माणूस आणि प्राण्यांमधलं नातंही जपता येतं हे या महिलेनं दाखवून दिलंय. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील महोबामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. चरखारी ब्लॉकमधील बसोत या गावात एक घर अचानक कोसळलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अवघ्या 6 सेकंदात घर जमीनदोस्त झालं. अपघातावेळी सुदैवानं त्या ठिकाणी कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी झालेली नाहीये. पावसामुळे भिंती पाया कुंकवत झाल्यात आणि घर कोसळलंय. गावकऱ्यांनी घराचा कोसळलेला ढिगारा हलवून रस्ता मोकळा केलाय. रस्त्यावरच घर कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती. अमेरिकेच्या टेस्ला कारचं भारतात उद्यापासून दुसरं शोरूम सुरू होतंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिलं शोरूम खुलं केल्यानंतर आता उद्यापासून दिल्लीत दुसरं शोरूम सुरू होतंय. टेस्लाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. टेस्लाने भारतातील आपलं पहिलं शोरूम 15 जुलैला मुंबईच्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यातच कंपनीने पहिलं चार्जिंग स्टेशन सुद्धा बीकेसीमध्ये कार्यान्वित केलंय. आता दिल्लीत सुद्धा अशाच रीतीने सुरुवात करण्याचा टेस्लाचा प्रयत्न असल्याचं दिसतंय.
3 वंदे भारत एक्सप्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले। या निमित्त मोदींच्या स्वागताची बंगळुरूमध्ये जय्यत तयारी करण्यात आली। बंगळुरू बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस, नमो मेट्रोच्या येलो लाईनसह देशातील नवीन 3 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचं उद्घाटन झालंय। मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याची पायाभरणीही त्यांच्या हस्ते आज करण्यात आली। मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। बंगळुरूमध्ये आणखी एक स्टेडियमला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मान्यता दिली आहे। स्टेडियमवरील चेंगराचेंगरीमुळे 8 बळी गेल्यानंतर राज्य सरकारनं गांभीर्यानं हा निर्णय घेतलाय। बंगळुरूमध्ये आणखी एक नवीन स्टेडियम बांधण्याची योजना आता आखण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी सूर्यानगरमध्ये 80,000 आसन क्षमतेचं जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल बांधण्याचा कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। शिवसेनेच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। भारत स्वतंत्र झाल्यापासून 77 वर्षात असा उपक्रम पहिल्यांदाच पार पडलाय। विशेष म्हणजे सांगलीतील शिवसेनेच्या वतीने जम्मू शिबिराचं आयोजन केलं गेलं। यावेळी 1200 पैलवानांनी आपल्या सैनिकांसाठी रक्तदान केलं। या शिबिराला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावत रक्तदान देखील केलंय। या शिबिराला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील हजेरी लावली। पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे त्यांना फटका बसलाय। गेल्या 2 महिन्यात त्यांचं तब्बल 127 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। हा सगळा प्रकार भारताने जेव्हा सिंधू जल करार स्थगित केला तेव्हापासून सुरू झालाय। या निर्णयामुळे 24 एप्रिल ते 30 जून दरम्यान दररोज 100 ते 150 उड्डाणं प्रभावित झाली। तरी देखील पाकिस्तान हे निर्बंध ऑगस्ट अखेरपर्यंत उठवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। याआधी 2019 मध्येही अशा बंदीमुळे पाकिस्तानला मोठा तोटा सहन करावा लागला होता, तर भारतीय विमान कंपन्यांना देखील याचा आर्थिक फटका बसतोय। एसआय पेपर लीक प्रकरणात एसओजीने राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी राजकुमार यादव आणि त्यांच्या मुलाला अटक केली आहे। राजकुमार यादव आणि मुलगा भरत यादव यांना 3 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले। अशोक गेहलोत यांनी या प्रकरणी पोस्ट केली असून जर कोणताही व्यक्ती कोणत्याही गुन्ह्यात सहभागी असेल तर कायद्याने त्याचं काम झालं पाहिजे। एसआयच्या परीक्षेचे पेपर भरत यादवने विकत घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे। या संदर्भात पोलीस दोघांचीही चौकशी करतायत अशी माहिती त्यांनी दिली आहे। भारतीय लष्कराच्या मानवतावादी मदत आणि आपत्कालीन बचाव मोहिमेअंतर्गत उत्तराखंडच्या धराली आणि हर्षिलमधील पूरग्रस्त भागातून एकूण 33 हेलिकॉप्टर फेऱ्यांद्वारे 195 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। जवळपास 200 पर्यटकांना चिखल्याच्या भागातून बाहेर काढून हर्षिल हेलिपॅडवर आणण्यात मदत करण्यात आली। त्यानंतर त्यांना तिथून पुढील प्रवासासाठी पाठवलं गेलं। अडकलेल्या 110हून अधिक पर्यटकांना अन्न आणि निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती। वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेत पुजाऱ्यासह 9 जण होरपळलेत। त्यातील 4 प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। आत्मविश्वेश्वर मंदिरात आरती दरम्यान आग लागल्याची ही घटना घडली। आरतीच्या ताटात लागलेल्या आगीने क्षणार्धात मोठा पेट घेत मंदिरात केलेली कापसाची सजावट पेटली। या दुर्घटनेत पूजेच्या वेळी मंदिरात उपस्थित असलेले पुजारी आणि 9 भाविक आगीत होरपळलेत। यापैकी 4 जणांची प्रकृती अधिक गंभीर आहे। त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनाही 2 एपिक क्रमांक मिळालेले आहेत। मतदार यादीत विजय सिन्हा यांचा एपिक क्रमांक लखीसराय आणि पाटण्याच्या बांकीपूर विधानसभेच्या नावावर नोंदवलेला आहे। या दोन्ही मतदार ओळखपत्रांमध्ये पत्ता आणि वय वेगवेगळं आहे। नाव आणि वडिलांचं नाव सारखंच आहे, परंतु एका मतदार ओळखपत्रात वडिलांचं नाव दिवंगत शारदा रमण सिंग असं लिहिलेलं आहे, तर 2020च्या प्रतिज्ञापत्रात दिलेलं वय, पत्ता आणि ओळख दोन्ही मतदार पत्रिकेमध्ये नाहीये। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केवळ लष्करी पातळीवर नाही तर नरेटिव्ह मॅनेजमेंटमध्येही पाकिस्तानला मात दिली आहे। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी हे वक्तव्य केलंय। IIT मद्रासमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानच्या नरेटिव्हवर टीका केली आहे। जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानातल्या माणसाला विचारलं की आपण जिंकलो की हरलो, तर तो म्हणेल की आमचा प्रमुख फील्ड मार्शल बनलाय म्हणजे आपण जिंकलो असं असेल, असं म्हणत त्यांनी पाकिस्तान लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यावर टीका केली। निधीवरून केंद्र आणि कर्नाटक राज्य सरकारमध्ये वाद सुरू झालाय। मेट्रोसाठी केंद्राने 50% निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र गुजरातप्रमाणे कर्नाटकाला देखील प्राधान्य द्यावं अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। मेट्रोसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये करार झाला असून केंद्रापेक्षा राज्य सरकारने अधिक निधी खर्च केल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केलाय। 50% निधी राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारने 50% निधी द्यावा अशी मागणी होती आहे।